अध्याय पहिला. श्री स्वामी चरित्र सारामृत प्रथम अध्याय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्य दिलक्षम् एकनित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. जय जय श्री जगरक्षका, जय जयाजी भक्तपालका, जय जय कलिमलनाशका अनादिसिद्धा जगद्गुरु, जय जय क्षीरसागर विलासा माया चक्रचालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातिता अनंता, जय जयाची गरुडवाहना, जय जयाजी कमललोचना, जय जयाजी पतितपावना रमा रमणा विश्वेश्वर मेघवर्ण आकारण्या शांत मस्तके किरीट विराजित तोच स्वयंभू आदित्य तेजवर्णिले न जाय विशाळ बाळ आकर्णनयन सरळ नासिका सुहास्यवदन दंतपक्ती कुंदकळ्यांसमान शुभ्रवर्ण विराजती रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्याचे ते हरी हेममय भूषणे साजिरी कौस्तुभमणी विशेष वत्सलांछनाचे भूषण चेती प्रेमळ भक्तीची खूण उदरी त्रिवळी शोभायमान त्रिवेणी संगमा सारिकी नाभी कमल सुंदर अति जेते विधात्याची उत्पत्ती की चराचरा जन्मदाती मूळ चननी तेची पै जाणूपर्यंत करशोभती मनगटी कंकणे विराजती करकमलांची आकृती रक्तपंकजा समान भक्ता द्यावया अभयवर सिद्ध सर्वदा सभ्यकर गदापद्य शंखचक्र चार हस्ती आयुधे कांसे कसिला पितांबर विद्युलते समतेजपार कर्दळी स्तंभापरी सुंदर उभय जंधा दिसताते जेधे भक्तजन सुखावती ज्यांच्या दर्शने पतित तरती जाते अहोरात्र ध्याती नारदादी ऋषीवर्य जाते कमला करे चुरित संचारागा समान रक्त तळवे योग्य चिन्हे मंडित वर्णित वेद शिनले 14 विद्या 64 कला जाते वर्णित थकल्या सकळा ऐशा त्या परममंगला अल्पमती केवी वर्णू नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिकादि कविवर लिहून शकले महिमांवर तेथे पामर मी काय जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमूतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत परचंद्र अगम्य लीला जयांची जो सकळ विद्यांचा सागर 64 कलाचे माहेर रिद्धी सिद्धीचा दातार भक्त पालक दयाळू मंगल कार्या करिता स्मरण विघ्ने जाती निरोसन भजका होई दिव्य ज्ञान वेदांत सार कळेपा सकल कार्यारंभी जाण करीती ज्याच्या नामस्मरण ज्याच्या वरप्रसादे नान ग्रंथ रचना करीती कवी तया मंगलाशी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होवो हे जिचा वरप्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमियली मूढमती ती अज्ञान काव्याधिकांचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न होऊन ग्रंथ रचना करवावी जो अज्ञान तिमिर नाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य ज्याची या कृपे करून सचिच्छा राधे दिव्य ज्ञान तेनेच जगी मानवपण येतसे की निश्चय तेवी असता माता पितर तैसेचे श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग मी मतिमंद अज्ञभार घेतली असे थोर आळ ती पुरविनार दयाळ सद्गुरुराज आपणची नवमास उदरी पाळिले प्रसव वेदना ते सोशिले कौतुके करुणी वाढविले रक्षिले आजवरी जननी जनका समान अन्य दैवता आहे कोण वारंवार साष्टांग नमन चरणी तयाच्या करीतसे ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रेय नमियेला
कामधेनू असोनी जवळी, हाती धरिली असे जोळी. जो पाहता एका स्थळी, कोणासही दिसेना. चार वेद होऊनी स्वान, वसती समीप नात्रंदिन. ज्याचे त्रिभुवनी गमन, मनोवेगे जात जो. त्या परब्रह्माशी नमन, करोनी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण, हो कृपेने आपुल्या. वाढला कलीचा प्रताप, करू लागले लोकपाप. पावली भूमी संताप, धर्मभ्रष्ट लोक बहु. पहा कैसे देव वैचित्र, आर्यावर्ती आर्यपुत्र. वैभवहीन झाले अपार, दारिद्र्य दुःखे भोगली. शिथिल झाली धर्मबंधने, नास्तिक न मानिती वेदवचने. दिवसेंदिवस होम हवने, कमी होऊ लागली. सुटला धर्माचा राजाश्रय, अधर्म प्रवर्तका नाही भय. उत्तरोत्तर नास्तिकमय, भरतखंड जाहले. नाना विद्या कला, असता लागी गेल्या सकला. ऐहिक भोगेच्छा बळावल्या, तेने सुटला परमार्थ. धर्म संस्थापना कारणे, युगायुगी अवतार घेणे. नानाविध वेश नटणे, जगतपतीचे कर्तव्य. लोक बहु भ्रष्ट झाले, स्वधर्माते विसरले. नास्तिक मतवादी मातले, आर्य धर्म विरुद्ध. मग घेतसे अवतार, प्रत्यक्ष जोखा अत्युकुमार. अक्कलकोटी साचार, प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी, कोण्या जातीत कोणत्या कुळी. कोण वर्णाश्रम धर्ममुळी, कोणासही कळेना. ते स्वामी नामे महासिद्ध, अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध, भक्त मनोरथ पुरविले. त्यांची साष्टांग नमुनी, करी प्रार्थना कर जोडूनी. आपुल्या विख्यात महिमाजनी, गावयाचे योजिले. तुमचे चरित्र महासागर, पावेन कैसा पैलतीर. परी आत्मसार्थक करावया साचार, मीन तेथे जाहलो. किंवा अफाट गगनासमान, अगाध आपुले महिमान. अल्पमते मी अज्ञान, आक्रमण केवी करू. पिपिलीक म्हणे गिरीसी, उचलूनी घालीन काखेशी. किंवा खद्योत सूर्याशी, लोपविन म्हणे स्वतेजे. तैसी असे माझी आळ, बाळ जाणूनी लढीवाळ. पुरविता तू दयाळ, दीनबंधू यतिवर्या. करता आणि करविता, तुची एक स्वामीनाथा. माझी या ठाई वार्ता, मी पणाची नसेची. ऐसी ऐकुनिया स्तुती, संतोषली स्वामी राजमूर्ती. कवी लागी अभय देती, वरद हस्ते करुणी. उणे न पडे ग्रंथात, सफल होतील मनोरथ. पाहुणी आर्यजन समस्त, संतोषीतील निश्चय. ऐसी ऐकोणी अभंगवाणी, संतोष झाला माझ्या मणी. यशस्वी होऊनी लेखणी, ग्रंथा समाप्ती प्रती हो. आता नमू साधुवृंद, ज्यांची नाही भेदाभेद. ते स्वात्म सुखी आनंदमय, सदोदित राहती. मग नमिले कवीश्वर, जे शब्दसृष्टीचे ईश्वर. ज्यांची काव्ये सर्वत्र, प्रसिद्ध असती या लोकी. व्यास वाल्मिक महाज्ञानी, बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी. वारंवार तयांच्या चरणी, नमन माझे साष्टांग. कविकुल मुकुटावंतस, नमिले कवी कालिदास. ज्यांची नाट्यरचना विशेष, प्रिय जगी जाहली. श्रीधर आणि वामन, ज्यांची ग्रंथरचना पाहून. ज्ञातेही डोलविती मान, तयांचे चरण नमिले. ईशचरणी जडले विचित्त, ऐसे तुकारामादिक भक्त. ग्रंथारंभी तयानिमित्त, वर प्रसादा कारणे. अहो तुम्ही संतजनी, मज दिनावरी कृपा करोनी. आपण हृदयस्थ राहुनी, ग्रंथरचना करवावी. आता करू नमन, जे का श्रोते विलक्षण. महाज्ञानी आणि विद्वान, श्रवणी सदर बैसले. महापंडित आणि चतुर, ऐसा श्रीतू समाज थोर. मतिमंद मी त्यांच्या समोर, आपुले कवित्व केवी आणू. परी थोरांचे लक्षण, एक मला ठाऊके पूर्ण. काही असता सद्गुण, आदर करीती तयाचा. संस्कृताचा नसे गंध, मराठीही नये शुद्ध. नाही पडलो छात्रछंद, कवित्व शक्ती अंगी नसे. परी हे अमृत जाणोनी, आदर धरावा श्रीश्रवणी. असे माझी असंस्कृत वाणी, तिकडे न पाहावे. न पाहता जी अवगुण, ग्राह्य तितकूच घ्यावे पूर्ण. एवढी विनंती कर जोडूनी, चरणी आपल्या करीत असे. स्वामींच्या लीला बहुत, असती प्रसिद्ध लोकात. त्या सर्व वर्णिता ग्रंथ, पसरलेला समुद्रसा. त्या महोदधीतून पाही, अमोल मुक्ताफळे घेतली काही. द्यावया मान सुज्ञानी, अवमान काही न करावा. की हे उद्यान विस्तीर्ण, तया माझी प्रवेश करोन. सुंदर कुसुमे निवडून, हार त्यांचा गुंफिला.
कवी होऊन या माळी, घाली श्रोत्यांच्या गळी, उभा ठाकुणी श्रद्धांजली, करी प्रार्थना सप्रेम. अहो या पुष्पाचा सुहास, तृप्त करील आपले मानस. हा सुगंध नावडे जयास, तेची पूर्ण अभागी. आता असोत हे बोल, पुढे कथा बहु अमोल. वदविता स्वामी दयाळ, निमित्त मात्र विष्णू कवी. वैराग्य प्रत्यक्ष शंकर, तेजे कैसा सहस्र कर. दुष्टा केवळ सूर्यपुत्र, भक्ता माते समान. पतिराज पद कल्लार, विष्णू कवी होऊनी भ्रमर. ज्ञान मधुस्तव साचार, रुंची ते घाली तसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिसूत. प्रथमोध्याय गौडा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु.